मोहनराव भागवत यांनी सरळ असं खाण्यापेक्षा असं बरं का असं आणावं इथे आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सुद्धा मागावा आणि या तरुणांचा जो आवाज आहे त्या आवाजात सामील व्हावं. त्यांनी थेट राजीनामा मागावा. मोहनराव भागवतांनी थेट प्रवचनं आम्ही तुमचं ऐकतो आहोत, आम्ही तुमचा आदर करत आहोत, पण आता प्रवचनं झोडण्याचा काळ नसून थेट निर्णय घेण्याचा. जसं वीर सावरकर म्हणाले होते, लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, त्याप्रमाणे आता प्रवचनं झोडण्यापेक्षा थेट निर्णय घ्या आणि सरकारला सांगा या सरकारचं जनक हे RSS आहे, संघ आहे. सांगा तुम्ही, मोदी तुम्ही जा आणि त्याच्या आधी धर्मेंद्र प्रधानला घालवा, हे मोहनराव भागवतांनी थेट सांगायला पाहिजे. राऊतसाहेब, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकार म्हणजे त्या सरकारचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा घेत नाही, पण साधारण 1.5 वर्षापूर्वी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा घेतला जातो. त्याचं कारण अजून रस्त्यात आहे. तुम्हाला काय वाटतं की तो राजीनामा घेतला जातो आणि इथे राजीनामा घेतला जातो? नाही, तो राजीनामा यासाठी घेतला कारण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काही वेळेला उघडपणे शेतकऱ्यांची बाजू घेतली आणि सरकारच्या निर्णयावरती कठोर टीका केली. ते विरोधकांना भेटत होते आणि विरोधकांशी चर्चा करत होते. त्याच्यामुळे सरकारला राग आला आणि सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला. पण धर्मेंद्र प्रधान यांच्या कृतीविरोधात, गुन्हेगारी कृतीविरोधात देशातला तरुण खवळलेला आहे, तो उपोषणाला बसलेला आहे, तो आंदोलन करतोय, याचं सरकारला काही वाटत नाही. निर्मला सीतारामन यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. काय